मी गौरव. मी रात्री पार्टी करून घरी निघालो होतो. रस्त्यात मला एक बाई दिसली. ती गरोदर होती आणि तिला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाडीला हात करून मदत मागत होती, पण कुणीच तिच्या मदतीसाठी थांबत नव्हतं. मला तिच्याकडे बघून खूप वाईट वाटलं आणि अशा गरजू लोकांना मदत करणं माझं काम होतं. कारण मीही एक डॉक्टर होतो, म्हणून मी त्या बाईला मदत करायचं ठरवलं आणि गाडी तिच्याकडे वळवली. तशी ती धावतच माझ्याकडे आली आणि मला हात जोडून मदत मागू लागली. ती खूप रडत होती. तिच्या अंगाला सगळीकडे ओरखडे पडले होते. तिचे केस विस्कटले होते आणि तिचे कपडेही फाटले होते. मला तर तिच्याकडे बघून काहीच कळत नव्हतं, पण माझ्याकडे विचार करण्यासाठी किंवा तिला प्रश्न विचारण्यासाठी वेळ नव्हता आणि ती बाईही त्या अवस्थेत नव्हती. म्हणून मी तिला अगोदर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं खूप महत्त्वाचं होतं. मी तिला गाडीत बसायला सांगितलं आणि गाडी सरळ माझ्या हॉस्पिटलकडे वळवली. मी आरशातून तिच्याकडे पाहत होतो. तिच्या प्रसूती कळा ह्या वाढतच चालल्या होत्या. मी गाडीचं स्पीड वाढवलं आणि हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचलो आणि स्ट्रेचर आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथल्या 2 वार्ड बॉयना मदतीसाठी घेऊन माझ्या गाडीकडे आलो. पण गाडीचा दरवाजा उघडल्यावर मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला, कारण ती बाई गाडीमध्ये नव्हतीच. मला वाटलं की मी हॉस्पिटलच्या आतमध्ये जेव्हा स्ट्रेचर आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा कुणीतरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं असेल, कारण तिची कधीही डिलिव्हरी होऊ शकणार होती. म्हणून मी परत हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळीकडे चौकशी केली, तर मला ती कुठेच दिसली नाही. मग हॉस्पिटलमधल्या एका नर्सने मला सांगितलं की तुम्हाला जी बाई दिसली ती एक आत्मा आहे. माझा तिच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. मी तिला म्हणालो, माझा या गोष्टींवर विश्वास नाही. मी स्वतः तिला माझ्या गाडीत बसवून इथपर्यंत आणलं होतं आणि तिची अवस्था खूप वाईट होती. तिला प्रसूती कळा येऊ लागल्या होत्या. तिच्या अंगावर ओरखडे होते आणि तिचे कपडे देखील फाटले होते. तर ती नर्स म्हणाली की ती बाई तुम्हालाच नाही तर या अगोदर कितीतरी जणांना त्या रस्त्यावर दिसली आहे आणि सगळ्यांना तिने असंच या दवाखान्यापर्यंत आणलं आहे. मला काही कळायचंच बंद झालं होतं. असं कसं होऊ शकतं? मग मी परत माझ्या गाडीकडे गेलो. तेव्हा मला माझ्याच गाडीत बसायला थोडी भीती वाटू लागली होती. मला आता त्याच रस्त्याने घरी जायचं होतं ज्या रस्त्यावर मला ती बाई दिसली होती आणि मी तिला गाडीत बसून इथपर्यंत आणलं होतं. मी घरी निघालो आणि त्या जागेवर गेलो तर मला तिथे कोणीच दिसलं नाही. मग मी गाडीचं स्पीड वाढवलं आणि भरधाव स्पीडने घरी पोहोचलो. त्या रात्री मला झोपही लागली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला तीच बाई डोळ्यासमोर दिसत होती. विचार करून करून माझं डोकं जड झालं होतं. आज मी हॉस्पिटलला रजा टाकली. मला आता एकटं एकटं वाटू लागलं होतं. म्हणून मी माझी प्रियसी प्रियंकाला माझ्या घरी बोलावलं. ती जेव्हा घरी आली तेव्हा माझा चेहरा पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं. ती मला म्हणाली, तू एवढा घाबरल्यासारखा का दिसत आहेस गौरव? मग मी तिला घडलेला सर्व प्रकार सांगायला सुरुवात केली. मी तिला सांगितलं की मी जेव्हा पार्टी करून घरी परत येत होतो तेव्हा एका बाईने माझी गाडी अडवली. ती 9 महिन्यांची पोटुशी होती आणि तिला प्रसूती कळा येऊ लागल्या होत्या. म्हणून मी तिला माझ्या गाडीत बसवलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर मी स्ट्रेचर आणण्यासाठी आतमध्ये गेलो आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा ती गाडीमध्ये नव्हतीच. मग मला एका नर्सने सांगितलं की ती बाई नसून तिचा आत्मा आहे. तो आत्मा मलाच नाही तर अनेक जणांना दिसला आहे. माझ्या बोलण्याने प्रियंका खूप नाराज झाली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. मी तिला विचारलं की तू का रडत आहेस? त्यावर ती म्हणाली की मला त्या बाईची स्टोरी माहीत आहे आणि तिने मला सांगायला सुरुवात केली. त्या बाईचं नाव शारदा होतं. ती आमच्या शहरात राहत होती. तिला 2 मुली होत्या. तिच्या घरच्यांना मात्र मुलगा हवा होता. तिचे सासू सासरे आणि तिचा नवरा तिचा खूप छळ करत होते आणि त्यातच ती तिसऱ्यांदा गरोदर राहिली. तिच्या नवऱ्याने टेस्ट करून घेतली तेव्हा त्याला कळालं की तिसऱ्यांदाही तिला मुलगीच होणार आहे. तेव्हा सासू सासरे आणि तिच्या नवऱ्याने तिचा खूप छळ करायला सुरुवात केली आणि ते मूल खाली करण्यासाठी तिला खूप वेळा जबरदस्ती देखील केली, पण तिने त्यांचं काही ऐकलं नाही. शारदाचा नवरा तिला खूप मारहाण करत होता. ती गरोदर असून देखील तिची सासू तिला उपाशी ठेवत होती. असं तसं करत तिला 9वा महिना सुरू झाला होता.
तेव्हा देखील सगळ्यांनी तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. मग एक दिवस 9वा महिना संपत आल्यावर तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. पण तिच्या नवऱ्याने आणि तिच्या घरच्यांनी तिच्याकडे लक्षही दिलं नाही. तिला सकाळपासूनच प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली होती. पण दिवसभर ती फक्त सगळ्यांना विनवण्या करत होती की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. पण तिचे हाल बघून तिच्या नवऱ्याच्या मनालाही पाजर फुटला नाही. त्या दिवशीही तिच्या नवऱ्याने तिला खूप मारहाण केली होती. मग रात्रीच्या 2 वाजता तिच्या नवऱ्याने तिला गाडीत घातलं आणि एका सुनसान रस्त्याला गाडी घेऊन गेला आणि तिला त्या चालत्या गाडीतूनच लाथ मारून बाहेर ढकलून दिलं आणि तो तिथून निघून गेला. बाहेर ढकलून दिल्यामुळे ती पोटावरच पडली. त्यामुळे तिच्या पोटातील बाळ बाहेर आलं आणि त्याच ठिकाणी तिच्या बाळाने आणि तिने जीव सोडला. तेव्हापासून ती सगळ्यांना मदतीसाठी हाक मारत आहे. कोणाला तिच्या बाळाच्या रडण्याचा भास होतो तर कोणाला ती रडत असल्याचा भास होतो. एवढं सगळं प्रियंकाच्या तोंडून ऐकल्यावर मी थोडा वेळ स्तब्ध झालो होतो. हे सगळं एखाद्या हॉरर मूव्हीप्रमाणे होतं. मग माझ्या मनात एक प्रश्न आला की प्रियंकाला एवढं डिटेलमध्ये त्या बाईबद्दल कसं काय ठाऊक? मी प्रियंकाला विचारलं सुद्धा. तेव्हा तिने मला काहीच उत्तर दिलं नाही. ती म्हणाली की असंच मी एकाच्या तोंडून ऐकलं होतं. बाय द वे, आमच्या घरी उद्या पूजा आहे आणि त्या पूजेसाठी तू नक्कीच आमच्या घरी यायचं आहेस, असं बोलून प्रियंका घरातून निघून गेली. प्रियंका ही खूप साधी सरळ मुलगी होती. ती खूप शिकलेली असूनही तिला कसलाही गर्व नव्हता. ती दिसायलाही खूप सुंदर आणि मनाने खूप शांत स्वभावाची मुलगी होती. मी आता तिला लग्नाची मागणी घालणार होतो. मग मी ठरवलं की उद्या पूजेच्या निमित्ताने तिच्या घरी जायचं आणि तिच्या घरच्यांसमोर तिला लग्नाची मागणी घालायची. मग दुसऱ्याच दिवशी मी तिच्या घरी गेलो. तेव्हा तिथे मला कळालं की प्रियंकाच्या आईच्या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त पूजा ठेवली आहे. मग मी तिच्या आईच्या फोटोला हार घालण्यासाठी गेलो तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं अंग भीतीने थरथर कापू लागलं, कारण त्या फोटोमधली प्रियंकाची आई दुसरी तिसरी कोणी नसून मला त्या रात्री दिसलेली ती गरोदर बाईच होती. तेव्हा प्रियंका माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तुला दिसलेली ती बाई माझी आईच होती. मला तर काय बोलावं काही सुचतच नव्हतं. मी तिला म्हणालो, तुला हे सर्व कसं काय माहीत? तेव्हा ती म्हणाली की जेव्हा बाबांनी माझ्या आईला गाडीतून ढकलून दिलं तेव्हा त्या गाडीत मी उपस्थित होते आणि मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. 14 वर्षांपूर्वी ज्या जागी माझी आई मृत्युमुखी पडली होती, आजही त्या जागी सर्वांना ती गरोदर अवस्थेत रडत असताना दिसते. माझ्या आईच्या आत्म्याला शांतता मिळत नाही. माझ्या बाबांना आणि माझ्या घरच्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत माझ्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. मी लहान असल्यापासून आतापर्यंत माझ्या आईला तळमळत असताना पाहिलं आहे, पण मी तिची मदत करू शकत नाही. माझ्या घरच्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी तू माझी मदत करशील का? प्रियंकाच्या प्रेमापोटी मी तिच्यासाठी काहीही करायला तयार होतो. मी तिला वचन दिलं की मी तुला नक्कीच मदत करेन. त्यानंतर आम्ही दोघांनी तिच्या वडिलांच्या आणि घरच्या विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि जसजसे आम्हाला पुरावे मिळत गेले तसे आम्ही ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावर केस केली आणि सगळे पुरावे पोलिसांना दिले. त्या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी प्रियंकाच्या बाबांना आणि तिच्या आजी आजोबांना अटक केली आणि अशा प्रकारे प्रियंकाच्या आईच्या आत्म्याला शांती मिळाली. आता त्या रस्त्यावरून कोणीही जात येत असेल तर प्रियंकाच्या आईचा आत्मा कोणालाही दिसत नाही किंवा कोणालाही बाळाच्या रडण्याचा आवाजही येत नाही.